ते पहिलं आहे 73 गोसाळे. घडी घालताना आपण सगळ्या चिठ्ठ्यांची एकसारखी घालणार. याला आपण अशी घड्या घालून तुमच्या समोर इथे बरणी टाकले जाते. बरणी 75 मांडवे. तिरक थांबा की कॅमेरा सगळं टाकसा. कॅमेरा शशी 76 कनेर. हो शशी एक साइडला आहे की राव. 77 भांबोर्डी. हो कॅमेरा शशी तुम्ही डायस वर या की तू 90 तांदूळवाडी. पत्रकाराचं आता दिसतंय 89 लिव. अठ्याहत्तर फुटशिरस. या चिठ्ठीवर काय लिहिलंय? पंचायत समिती माळशिरस सार्वत्रिक निवडणूक 2025 आरक्षण सोडत दिनांक 13/10/2025 आणि खाली लिहिलंय नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि त्याच्या खाली घराचं नाव असं आहे. 88 गोरडवाडी. 87 लिंगाव. 86 यशवंत नगर. 85 वेळापूर. 83 जांभोड. 83 लवंग. 80 संग्रामनगर. 79 मेडक. 15 चिठ्ठ्या टाकलेल्या समक्ष टाकलेल्या आहेत तरी पण परत एकदा 15 वाटत असेल व्यवस्थित मिक्स करत नाही तर कुणाला चटणी हलवायची असेल तर ती पण घ्या. तुम्हीच हलवा साहेब. आता खूप कमी चिठ्ठ्या मिक्स वगैरे नाहीये. 15 एकाला आता हे महिला निघाला. स्वरा विकास गुजरे वय वर्ष 8. ही मुलगी आता आपल्याला एक एक करून 4 चिठ्ठ्या काढेल. त्या 4 चिठ्ठ्या या नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राखीव होतील.
पहिली चिठ्ठी आहे. नव्वद तांदूळवाडी. 90 तांदूळवाडी. पाहिलं नाव. शशी कुठची काढायची. कोणाची शंका राहिल्या नको, त्यांची शंका आहे, काय अडचण नाही. कोणी म्हणायला नको आम्ही सांगितलं नाही. 83 जांभूळ. हा पुढची चिठ्ठी काढा. काढायची तिसरी. सत्याहत्तर बांबुर्डी. 77 बांबुर्डे. शेवटची आता नामपत्रासाठीची चिठ्ठी आहे आपली. काढायची. ऐंशी संग्रामनगर. चार काढल्यानंतर एक 2च मिनिटं फक्त तुमची शंका नसायची ना. आपण 15 चिठ्ठ्या टाकलेल्या, त्यातल्या 4 काढल्या, त्या उरलेल्या तुम्हाला मोजून दाखवता येतं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. 15 मधले 4 काढल्या, शिल्लक असलेल्या 11 चिठ्ठ्या, म्हणजे कोणाचा शंका नको. आणि 11 कुणाला चिठ्ठ्या वाचायच्या असल्या तरी अवेलेबल आहे. माझी शंका काय साहेब, 18 मधून 3 चिठ्ठ्या तुम्ही एससीच्या काढल्या, कशाच्या आधारे काढल्या? लोकसंख्येच्या, बरोबर आहे. मग तुम्ही ओबीसीच्या 4 चिठ्ठ्या लोकसंख्येच्या आधारे का काढल्या? तसा नियम आहे. फक्त एससी तसं सांगा ना त्यांनी, दाखवा. ओबीसीची सेपरेट ऐका माझा मेहनत सर, पण मला काय म्हणायचंय, ती जशा लोकसंख्येवर काढल्या तशा ओबीसीची लोकसंख्या तुमच्याकडे नाही. तसा नियम नाही. म्हणजे पत्र दिलं तुम्ही आम्हाला. एक मिनिट. आता आपल्या अनुसूचित जाती आणि नाममात्र या 2 प्रवर्गाचे रिझर्वेशन झाले. आता याच्यात नंतर आपण महिला प्रवर्गासाठी आरक्षण काढणार आहोत. उर्वरित आपले पहिले जे काय अनुसूचित जातीचे 3 गण आहेत, निर्वाचक गण, त्या 3 गणांमधून आपण आता चिठ्ठ्या टाकणार आहोत. आणि त्यातले 2 गण हे अनुसूचित जाती महिला या प्रवर्गासाठी राखीव करणार आहोत. अनुसूचित जाती आता लक्षात आलं का सगळ्यांना? एक चर्चा. आपण काय केलं, पहिल्यांदा लोकसंख्येच्या क्रमाने 3 निर्वाचक गण हे अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाले. त्याच्यानंतर उर्वरित 15 जे गण होते त्या गणांमधून आपण 4 चिठ्ठ्या काढल्या आणि ते 4 हे नाममात्र या प्रवर्गासाठी राखीव झाले. आता उर्वरित त्यातले 3 आणि 4 गेल्यानंतर उर्वरित 11 जे गण आहेत ते सर्वसाधारण आहेत.
आता आपण महिला आरक्षणाची प्रक्रिया सुरू, स्त्री प्रवर्गाची आरक्षणाची प्रक्रिया सुरू करतोय. आपले जे 3 अनुसूचित जाती निर्वाचक गण आहेत त्या 3 चिठ्ठ्या आपण टाकणार आहोत. त्यातल्या 2 चिठ्ठ्या आपण ह्या उचलून त्या अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होतील. हे बघा, या 3 आहेत अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी. आपण या 3 जे आपले आरक्षित झाले त्यातल्या 2 काढणार आहोत. ही पहिला आहे 84 बोरगाव. 84 बोरगाव. एक्क्याऐंशी माळीनगर. चौऱ्याहत्तर दहीगाव. या 3 मधून आपण 2 चिठ्ठ्या काढणार आहोत. अर्णव अविनाश आडके, वय वर्ष 10. हा मुलगा आता 2 चिठ्ठ्या काढेल. त्या 2 चिठ्ठ्या 2 निर्वाचक गण हे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव होतील. एक चिठ्ठी काढा. काढायची चौऱ्याहत्तर दहीगाव. दुसरी काढायची. 84 बोरगाव. शिल्लक आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे कुणाला शंका नको. यात शिल्लक आहे 81 माळीनगर ही अनुसूचित जाती आरक्षण सोडत आहे. आता नामात्र या प्रवर्गाच्या ज्या 4 निर्वाचक गण आरक्षित झाले आहेत त्या 4 निर्वाचक गणांच्या चिठ्ठ्या टाकून त्यापैकी 2 आपण चिठ्ठ्या काढणार आहोत. ते 2 जे निघतील ते नामात्र स्त्री प्रवर्गासाठी राखीव होतील. तर चिठ्ठ्या बघून घ्या. 80 संग्रामनगर. 77 भांबुर्डी. 83 जांभूड. 84
आणि 90 तांदूळवाडी. या 4 पैकी 2 या नामांत्र श्री वर्गासाठी आपण राखीव करणार आहे. 4 चिठ्ठ्या आहेत, समान आकाराच्या गाड्या आपल्याला आहेत, समान तलाच्या त्याला नंबर लावलेला आहे. असू आपल्याला नाही काय सोडा विकास गुजर वयवर्ष 8 गुजरे वयवर्ष 8 ही कन्या आता आपल्या 2 चिठ्ठ्या काढेल त्या नामांत्र स्त्री प्रवर्गासाठी राखीव. एक काढायची, एक चिठ्ठी काढा. एक काढ. तांदळवाडी तांदूळवाडी तांदळवाडी महिला. 3 शिल्लक आहेत, आता आपण 1 काढायची. काढलं ते? ऐंशी संग्रामनगर. हा 2 मिनिटं इथं आरक्षण मध्ये आहे. चालू आहे हो, सांगतो की शिल्लक 4 मधल्या शिल्लक 2 आहेत. एवढं दाखवायची गरज आहे का काय? आता उरलेले 11 सर्वसाधारण जे राहिले त्यातल्या महिला काढायच्या. सर्वसाधारण मधल्या महिला निवडून आता आपली प्रक्रिया सर्वसाधारण जे उर्वरित 11 निर्वाचक गण आहेत त्या निर्वाचक गणांतून 11 मधून आपण आता 5 या नामप्र महिला सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव करणार आहोत. ते गण जे आहेत निर्वाचक गण 11 तेही आपण वाचून दाखवतो. 79 मेडल, 78 कोण शिरस, 76 कनेर, 75 मांडवे, 73 गुरुसाळे,
82 लवंग, 85 वेळापूर, 86 यशवंतनगर, 87 निमगाव, 88 गोडरवाडी आणि 89 पिलीव. आता हे 11 चिठ्ठे आपण बर्नीमध्ये टाकणार आहोत आणि त्या 11 मधून 5 चिठ्ठे आपण करणार आहोत. त्या 5 या सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव होतील. पहिली चिठ्ठी आहे 89 पिलीव. 88 गोरलवाडी, 87 निमगाव, 86 यशवंतनगर, 85 वेळापूर, 82 लवंग, 73 गुरुसाळे, 75 मांडवे, 76 कनेर, 78 फूट शिरस, 79 मेडल, 'आपल्या सहीचं हजेरीपत्रक यांच्याकडे असेल ते आमचे कर्मचारी फिरतात त्यांच्याकडे देऊ नका प्लीज. या 11 चिठ्ठ्यांमधून आपण आता एक एक करून 5 चिठ्ठ्या करणार आहोत. त्या 5 निर्वाचक गण हे आपले सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी राखीव होतील. काय नाव बाळा? अर्णव अविनाश आडके, वय वर्ष 10. हा मुलगा आपल्याला 5 चिठ्ठ्या 1 by 1 काढून देईल. काय हो सर, चिठ्ठ्या किती आहेत? 5. पहिल्या 3 मध्ये 2 महिला काढल्या, 4 मध्ये 2 काढल्या. आता याच्यात 11 पैकी 5 काढणार 2 महिलांना. हो ते सांगितलंय. 3 मध्ये 2 का काढल्या? महिला पहिल्या 3 मध्ये 2 का काढल्या नाही? त्यात 1 का काढल्या? 50% महिला आरक्षणाचं तत्व असं आहे, जिथं कुठं 2 ने भागल्यानंतर 1.5 किंवा त्याच्यापेक्षा जास्त येतं तेव्हा ते वरच्या ह्याला आपण हे करतो आणि टोटल आपण 50%च्या अधीन राहतो. तर आपल्या अनुसूचित जातीच्या जागा 3 होत्या, 3 ला 2 ने भागल्यावर 1.5 येतं, म्हणून 1.5 चा आपण 2 धरतो. ओके, लिहिले कागद ओके. नाही सगळ्यांच्या शंका निघाल्या पाहिजे. काढायची पहिली 5-6 माणसं एक चिठ्ठी पडली. आता सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी पहिली चिठ्ठी आहे 78 फूट शिरस, फ्री. काढायची
रोल नंबर 88 गोरडवाडी. ए नंबर 75 मांडवे. चार नंबर 82 लवंग. आणि शेवटचे आता 5 नंबरची चिठ्ठी आपण काढणार आहे. काढायची शेवटची चिठ्ठी आहे 89 लिव. आता सगळं आरक्षण 5 मिनिटं शांतता बाळगा. सगळ्या जणांचं आरक्षण पुन्हा एकदा जो कोणाला शंका असेल त्या क्षणाला आपण दाखवला. त्यापैकी दहीगाव 84 बोरगाव हे अनुसूचित जाती स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यानंतर आपल्याकडे नाममात्र प्रवर्गासाठी तांदूळवाडी, 90 तांदूळवाडी, 77 बांबुर्डी, 83 जांभूळ आणि 80 संग्रामनगर असे 4 निर्वाचक गण राखीव झाले होते. त्यापैकी 90 तांदूळवाडी व 80 संग्रामनगर हे 2 निर्वाचक गण हे नाममात्र स्त्री प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. त्यापैकी उर्वरित 11 जे निर्वाचक गण होते ते खालीलप्रमाणे. हे जे 11 आहेत ते सर्वसाधारण प्रवर्गासाठी सर्वसाधारण आहेत. मेडक, कोंडशिरस, कणेर, मांडवे, गुरसाळे, लवंग, वेळापूर, यशवंतनगर, निमगाव, गोरडवाडी आणि पिलीव या 11 निर्वाचक गणांपैकी 78 कोंडशिरस, 88 गोरडवाडी, 75 मांडवे, 82 लवंग व 89 पिलीव हे सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी चिठ्ठीद्वारे आरक्षित झाले आहे. आणि जे उर्वरित अनारक्षित निर्वाचक गण आहेत ते खालीलप्रमाणे आहेत. मेडक, कणेर, गुरसाळे, वेळापूर, यशवंतनगर, निमगाव हे 6 निर्वाचक गण हे अनारक्षित आहेत म्हणजे सर्वसाधारण साठी आहे. तर अशा प्रकारे आपली माळशिरस पंचायत समिती निर्वाचक गणांची आरक्षण प्रक्रिया ही या ठिकाणी संपन्न झाली आहे. आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार. माननीय निरीक्षक मॅडमांचे आभार. साहेब, आपण शंका उपस्थित केलेल्या प्रोसिडिंगला घेतो मॅडमला त्याची नक्कल मिळेल का आपण? ज्यांना या आरक्षण प्रक्रिया आक्षेप असेल तर त्याप्रमाणे आपल्याला अजून 17 तारखेपर्यंत कार्यालयीन वेळेत आपण तहसील कार्यालय किंवा जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण आपले आक्षेप नोंदवू शकता.
सर आज सोडत परंतु मागच्या 4-5 दिवसापूर्वी काही माध्यमांमध्ये झाले तर याबद्दल विश्वासार्ह प्रश्न लोकांमध्ये प्रश्न विचारले जातात बातमी नक्कीच काय कुठल्या प्रसिद्ध झाल्या 4 दिवसापूर्वी तुम्हाला लिंक दाखवतो त्या एका माध्यमामध्ये याबाबत बातमी प्रसिद्ध झाली. काय झालं लोकसंख्येचा गणपती झाल्यानंतर काही लोकांनी अभ्यास करून त्याप्रमाणे त्यांच्या मत मांडणी केली असेल. एवढं ऍक्युरेट बऱ्याच गणाच्या मला वाटतं फक्त अनुसूचित जाती पुढचा ऍक्युरेट देऊ शकतो आणि त्याबद्दलच काढला असावं कारण या पुढच्या तर आपले सर्व आरक्षण आपण चिठ्ठी टाकून काढले. अनुसूचित जातीप्रमाणे लोकसंख्येप्रमाणे नियमच आहे त्याप्रमाणे निघू शकतो.